मला वाटतं सुरुवातीला माहीमच्या जागेवर निश्चितच समर्थन देण्याचा विचार होता, भूमिका होती। सदा सरवणकर यांना समजवण्याचा, मनवण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी झाला। त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदारीचंही सांगण्यात आलं होतं, परंतु शेवटी त्यांनी लढवायचं ठरवलं। शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार झाले आणि आज महायुतीचे उमेदवार असल्या कारणानं महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाळण्यासाठी त्या ठिकाणी महायुती म्हणूनच त्या ठिकाणी एकत्रितपणे काम होईल। शरद पवार साहेब पावसात भिजल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराला विजय मिळाला आणि निश्चितच त्या भूमीत पावसात भिजल्यावर परिवर्तन होत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब शिराळ्याच्या सत्यजित देशमुखांच्या प्रचारात शुभशकून त्यांना झाला। पावसानं त्या ठिकाणी वर्षाव केला, त्याच्यामुळे मतांचा पाऊस, मतांचा वर्षाव सत्यजित देशमुख यांच्यावर होऊन शिराळा मतदारसंघातनं भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून ते प्रचंड मतांनी विजय होतील, अशाच प्रकारे एक प्रकारचे संकेत या निमित्तानं दिले गेलेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।